अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार महासंघच्या वतीनं तिसरे अधिवेशन आणि पहिले राष्ट्रीय अधिवेशन असा संयुक्त कार्यक्रम गोवा पणजी या ठिकाणी होत आहे। लोकशाहीमध्ये पत्रकारिता मीडिया हे लोकशाहीचा चौथा खांब आहे। देशातल्या आणि जगातल्या वेळोवेळी घडणाऱ्या घटना सत्य जनतेसमोर मांडण्याचं ते एक साधन आहे आणि या साधनाला लोकशाहीमध्ये प्रचंड मोठं महत्त्व आहे। अलीकडच्या काळामध्ये मीडिया ने जी उंच भरारी घेतलेली आहे ती निश्चितपणानं लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे। आणि जर का अशी मीडिया आणि पत्रकार संघ वेगवेगळ्या रीतीनं विविध कार्यक्रम अवलंबून जर या देशातल्या लोकशाहीला भक्कम करायचं काम करत असतील, सर्वसामान्य माणसाचा प्रश्न शासन दरबारी आणि योग्य ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करत असतील तर ते निश्चितपणानं घोषणावं आहे। आणि म्हणून हे अल्पावधी काळामध्येच राजा माने सर यांच्या संकल्पनेतून ही जी संस्था निर्माण झालेली आहे, ही संघटना जी निर्माण झालेली आहे, ती निर्माण झालेली संघटना अलीकडं 7 राज्यामध्ये प्रभावीपणे काम करत आहे आणि प्रभावीपणे तिथल्या राज्यावर आणि लोकशाहीचा खांब बळकट करण्याच्या दृष्टीनं प्रचंड मोठं त्यांचं काम उल्लेखनीय असं सुरू आहे। या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी मी या मीडिया संघटनेला लाख सदिच्छा देतो। अशीच पत्रकारितेची उंच भरारी यांच्या माध्यमातून होऊ दे। लोकांचे प्रश्न समस्या आणि देशाबद्दलची जी भावना, त्या सगळ्या भावना या मीडियाच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहोचाव्यात, सत्य मांडावं, जनतेसमोर मांडावं, जगासमोर मांडावं आणि त्यासाठी ही पत्रकार संघटना निश्चितपणानं अत्यंत प्रामाणिकपणे काम करेल याबद्दल माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही। या पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या अधिवेशनाला आणि पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनाला मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले साहेबांच्या पक्षाचा जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे या अधिवेशनाला लाख सदिच्छा देतो आणि या संघटनेची मोठी अशीच भरभराटी होऊ दे आणि ही संघटना नावारूपाला येऊन लोकांच्या मनावर राज्य करू दे एवढी माफक इच्छा व्यक्त करतो। जय हिंद, जय हिंद।